वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ च्या कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपने काल मोठं आंदोलन केलं. आयुक्तांच्या दालनात जाऊन त्या ठिकाणी भजन आंदोलन केलं आणि त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेने या वादात उडी घेतलेली आहे आणि आता शिंदेची शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेले आहे. माझ्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अजित खांबे सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, काल जे आंदोलन झालं त्याबद्दल काय म्हणायचं आहे, काय म्हणणं आहे आपलं? सर्वप्रथम तर आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला बोलण्यासाठी या ठिकाणी प्रचारण केलं आणि संधी दिली विजयजी. काल जे वसई विरार महानगरपालिका कार्यालयामध्ये जे काही भाजपच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे काही आंदोलन केलं, मुळात आंदोलन ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये वसईच्या आमदार सन्माननीय स्नेहाताई दुबे यांचं नाव नव्हतं. मुळात त्यांच्याकडे संविधानिक पद आहे आणि संविधानिक पद असताना कोणतेही शासकीय काम होत असेल किंवा काही उद्घाटन होत असेल तर अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींची नावं असली पाहिजेत. त्या गोष्टीचं आम्ही काही समर्थन करणार नाही. परंतु आंदोलन करण्या इतपत काय मोठा विषय नव्हता आणि आंदोलन करायचंच असेल तर ह्या वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वसई तालुक्यामध्ये असे अनेक जनतेचे प्रलंबित प्रश्न आहेत ज्याच्यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. कारण गेली 10 वर्ष, गेली 15 वर्ष या महानगरपालिकेमध्ये वसई विकास बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक काम करत नाहीत, म्हणून जनतेने महायुतीच्या नगरसेवकांना निवडून दिले एक पर्याय म्हणून. एक सक्षम विरोधी पक्ष नेते पक्ष म्हणून आपल्याला तिथे स्थान दिलेलं आहे. तर आपण जनतेच्या प्रश्नांसाठी जर आंदोलन केली तर मला वाटतं ते जास्त योग्य राहील. कारण ह्या वसई तालुक्यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये असे अनेक विषय आहेत. जसे रस्त्याचे विषय आहेत, पाण्याचे विषय आहेत, लाईटचे विषय आहेत, गटाराचे विषय आहेत, शाळांचे विषय आहेत. आज तुम्हाला मी सांगतो विजयजी, शाळेचा विषय फार मोठा गंभीर विषय आहे. बघा, आज महानगरपालिकेने मागे सांगितलं आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं की आपण मोफत जागा हस्तांतरित करतो आहोत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा आपण महानगरपालिका हस्तांतरित करते. हो, तुम्ही घोषणा केल्यात, पण पुढे काय झालं त्याचं? किती शाळा तुम्ही सुधारल्या, किती शाळांना तुम्ही पुनर्वसन केलं, किती शाळांचं सुशोभीकरण केलं? आज खऱ्या अर्थाने गोरगरीब मुलं ह्या नालासोपाऱ्यामध्ये येणारा सर्वसाधारण जनता ही मुंबईवरून, ठाण्यावरून, इकडून तिकडून स्वस्त घरं मिळतात इकडे म्हणून येतात आणि अशा परिस्थितीमध्ये ते प्रायव्हेट शाळेमध्ये अफोर्ड करू शकत नाहीत एवढी लाखो रुपयाची फीस. मग त्यांना जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या शाळा असतील त्याच्यामध्येच ते शिक्षण घेऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये जर आपण शाळांची घोषणा करतो तर मला असं वाटतं की आजच्या ह्या बजेटमध्ये जो काही महानगरपालिकेचा बजेट मंजूर झाला त्या बजेटमध्ये जशी तुम्ही अनेक विषयांसाठी निधी मंजूर केलात, मग तो फुल मार्केटसाठी असेल, मच्छीची शाळा असेल किंवा मग भाजी मार्केटसाठी असेल किंवा अनेक अनेक विषय हे चांगले आहेत, ते त्याचे आम्ही स्वागत करतो आणि ते व्हायला सुद्धा पाहिजे. पण अशाच परिस्थितीमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही हस्तांतरित केलेल्या आहेत किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळा असायला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा भरीव निधी या गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी आपण केला पाहिजे होता, अशी आमची अपेक्षा होती आणि ते झालं नाही. तर या विषयासाठी जर भाजपच्या नगरसेवकांनी किंवा गटनेत्यांनी किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी जर आंदोलन केलं असतं तर ते जनतेला आवडलं असतं. मुळात कालचं आंदोलन हे जनतेला आवडलेलं नाही असं मला तरी वाटतं. का वाटतं असं तुम्हाला? हे जे सगळा जो गोंधळ उडालेला आहे, कारण एका लोकप्रतिनिधीला डावलणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे आणि तसं कायद्याने तसं त्यांना हे दिलेलं आहे. तर तुमचं म्हणणं काय नेमकं ह्या कोणत्या हे जे पण तुम्हाला सांगतो विजयजी, विषय असा आहे की महानगरपालिकेने एका कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये लोकप्रतिनिधी आमच्या आमदार स्नेहाताई दुबे यांचं नाव टाकलं नाही, म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे भाजपच्याच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन असताना त्या ठिकाणी आमदार स्नेहाताई दुबे यांच्या मतदारसंघामध्ये ते कार्यालय चं उद्घाटन होत असताना त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नव्हतं. मग अशा वेळेस कोणी आंदोलन करायचं हा एक प्रश्न जनतेसमोर पडतो आणि आंदोलनच करायचं आहे तर जनतेच्या प्रश्नांसाठी तुम्ही करा, जनतेसाठी करा. अनेक प्रश्न आहेत. मी काही कोणाला सल्ले देत नाही, परंतु जे जनतेला वाटतं, जे आज माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला वाटतं ते मी तुमच्या समोर मांडतोय.
या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये झुंपलेले आपण जर पाहिलं तर जे गटनेते आहेत अशोक शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं आणि त्या उद्घाटन पत्रिकेमध्ये वसईचे आमदार संघर्ष कन्या स्नेहा दुबे पंडित यांचं नाव वगळलं होतं. मग त्यावेळी त्यांना प्रोटोकॉल का नाही आठवला असा सवाल आता शिंदेच्या शिवसेनेने केला आहे. आता यापुढे याच्यावरती काय उत्तर देते भाजप ते आता पाहावं लागेल आणि जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असाही सल्ला खांबे यांनी दिलेला आहे. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा.